नमस्कार, मी कनिष्का. स्टार मीडिया मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भाग्य दिले तू मलाच्या सेटवर आहोत आणि आपल्यासोबत विदिशा मस्कर आहे. हाय! हॅलो, हाय. मस्त. तुला आता एवढंच ट्रॅव्हल करायला आवडतं वगैरे, सो आपण काही क्वेशन्स विचारायचे का तुला? तुला किती ट्रॅव्हल करायला आवडतं? मला जर कोणी पैसे दिले ना आयुष्यभरासाठी आणि सांगितलं की या पैशाचं तू काय करशील, तर मी काही उत्तर देणार नाही. म्हणजे उत्तर म्हणजे मी घर बोलेन, ना मी गाडी बोलेन, ना मी काही बोलेन. माझं एकच इच्छा आहे. माझी एकच इच्छा आहे. देवाने एवढं सुंदर जग बनवलं ना, एवढं सुंदर जग, मला ते सगळं बघायचंय. आणि ही माझी जेन्युइनली इच्छा आहे की एक लाईफ खूप कमी पडेल हे सगळं बघण्यासाठी ऑब्व्हियसली. पण एवढ्या सुंदर गोष्टी नसतात यार जगात. एवढी वेगळे कल्चर आणि एवढी वेगवेगळी माणसं. सो हे आपल्यासाठीच बनवलंय आणि आपणच नाही बघायचं असं नाही होऊ शकत. सो मला तो ऑप्शन दिला कोणी की हे पैसे ह्याचं काय करशील, तर मी फिरेन, मी अख्खं जग फिरेन. आत्तापर्यंत कुठे कुठे ट्रॅव्हल केलंयस? आतापर्यंत मी हिमाचलमध्ये मी कसोल, मनाली, कलगा, पुटका, तोश, नंतर मी बीरला ट्रॅव्हल केलंय. बीर बिलिंग म्हणजे जे एशियाचं नंबर 1 पॅराग्लायडिंग साईट आहे ना तिथे. नंतर मी नेपाळला ट्रॅव्हल केलंय म्हणजे काठमांडू, पोखरा. त्याच्यानंतर मी राजस्थानला गेलेले, उदयपूर, जयपूर. नंतर साऊथ गोवा तर मी अख्खं ऑलमोस्ट कव्हर केलंय. साऊथ साऊथ इंडिया मी आता रिसेंटली कव्हर केलं. त्याच्यामध्ये मी हम्पी बघितलं, मैसूर बघितलं, कोचीला गेले होते मी, एर्नाकुलमला, फोर्ट कोचीला, आणि मी मुन्नारला गेले होते. आणि काय बरं, एवढंच. कोणती ट्रिप जास्त एन्जॉय केली आहेस? यार कसं सांगू, पण हा मी ट्रिप पेक्षा मी तुला मुवमेंट सांगू शकते. ट्रिप तर मी प्रत्येक ट्रिप माझ्यासाठी मेमोरेबलच असते, कारण प्रत्येक ट्रिप मधनं मी काहीतरी नवीन घेऊन येते. सो कुठली ट्रिप मी जास्त एन्जॉय केली, मी पहिल्यांदा जेव्हा आयुष्यात बर्फाचे डोंगर बघायला गेले होते, तर पहिल्यांदा जेव्हा मी बर्फाचे डोंगर बघितले ना, तर जेव्हापासून मला वेड लागलं बेसिकली डोंगरांचं किंवा माउंटन्सचं, तर मी ते बघितलं होतं आणि मी रडायला सुरुवात केली होती. जेव्हा मी ओके. सो जेव्हा मी बघितलं होतं ना ते, तेव्हा मला माहित नाही मला काय झालं, मी डोळ्यातनं माझ्या पाणी ढसाढस यायला सुरुवात झाली. सो मला आय न्यू दॅट मोमेंट वॉज द मोमेंट की आय न्यू की आता इथपासून आपल्याला पुढे काय करायचंय. मला माहिती होतं की इथे मला यायचंय वर्षातनं 3दा. आणि ती फिलिंग ना सांगण्यासारखी नाही. म्हणजे मी खूप वेळ आतापर्यंत विचार केला, 2 वर्ष झाली मी ट्रॅव्हलिंग करतेय. मी विचार करते यार की त्या डोंगरांकडे, म्हणजे मी का एवढी माउंटन माउंटन ऑब्सेस्ड काय मी, तर मी त्या डोंगरांकडे बघते आणि मला काय वाटतं, तर मला मे बी ही स्पेशल फिलिंग आहे की मला त्यांच्याकडे बघितल्यावर काहीच नाही वाटत. आय एम ब्लँक, आय एम शांत, आय एम सायलेंट फ्रॉम इनसाइड, की जेव्हा मी ते बघते. आणि मला फक्त एवढंच, मी फक्त एकाच मोमेंटमध्ये असते की हे कसं बनवू शकतो देव एवढ्या उंच. मग इथे जनरली मी इथे विमान बघते, आज मी इथे डोंगर बघते एवढा उंच माझ्यासमोर. सो मे बी ते फिलिंग आहे प्रत्येक दिवशी. म्हणजे जसं आता मी सांगेन, बीर बिलिंग्स आहे ना, तिकडचे सनसेट्स, रोज वेगळा सनसेट होतो आणि तिकडे सेम साईटवर रोज वेगळा सनसेट. आणि आय हॅव सीन दॅट फॉर 4 to 5 days. प्रत्येक दिवशीचा सनसेट असं वाटतं की आपण वेगळ्या ठिकाणी येऊन सनसेट बघतोय तो. म्हणजे जिकडे लँडिंग साईट आहे ती बेसिकली, म्हणजे ते पॅराशूट जिकडे लँड होतात ना, ती लँडिंग साईटला सनसेट होतो. ते पण काय सुंदर सनसेट आहे. ओ माय गॉड, प्लीज बीरला जाऊन तो बघा. नक्कीच. कोणासोबत ट्रॅव्हल करायला आवडतं तुला? कोणासोबत, स्वतःसोबतच म्हणायला पाहिजे मला आता खरं तर, कारण मी विचारते खूप जणांना पण कोणी येत नाही. हा, म्हणजे असं नाही की मी बाय चॉईस सोलो ट्रॅव्हल करते, पण मी विचारते, पण लोकांची कामं असतात किंवा मग ते म्हणतात अरे आधी विचारलं असतंस, अरे मग ह्याच्यानंतर या तारखेला जाऊ, त्या तारखेला जाऊ. आणि माझं असं होतं की नाही यार, अभि डिसाईड किया तो किया, कारण एकदा पुढे पुढे केलं की प्लॅन पुढे पुढे जात राहतात. तर स्वतःसोबत मला आवडतं ट्रॅव्हल करायला. आणि दुसरं मी नाव घेईन, माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत 4-3, त्या 8 वर्ष झाली माझ्या मैत्रिणी. तर त्यांच्यासोबत माझा एवढा कम्फर्ट झोन आहे ना, एवढा. तर मला त्यांच्यासोबत कधीही, म्हणजे मला तू कधीही सांगे यांच्यासोबत ट्रॅव्हल कर, तर मी रेडी असेन. कारण त्या फनी आहेत, मला माहिती त्या कशा, त्या सिच्युएशन अशा टॅकल करतात सगळ्या. सो येस, त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करायला खूप आवडेल. कोणत्या 5 गोष्टी ट्रॅव्हल करताना न विसरता घेतेस? एक तर माझं नेक पिलो, कारण कुठेही तुला झोपायला लागू शकतं, सो मी ती कायम कॅरी करते. दुसरं म्हणजे एक
ट्रॅव्हलिंग किट मिळतं बेसिकली, ज्याच्यामध्ये ते छोटे छोटे असे पॅक्स येतात. म्हणजे तुझं जर तर फॉर एक्झाम्पल तू कुठेतरी शॅम्पू वापरत असशील आणि तुला दुसरा शॅम्पू वापरून चालत नाही, तुला तोच न्यायचा असेल, तर तू ते ओपन करून त्याच्यात थोडासा काढून तो तू घेऊन जाऊ शकतेस. सो तसं ते एक ट्रॅव्हलिंग किट मिळतं प्रत्येकाचं. म्हणजे मी माझं मॉइश्चरायझर आणि सगळं त्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये घेऊन जाते, जेणेकरून माझ्या बॅग मधली जागा कमी होईल. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्या म्हणजे बेसिक मेडिसिन्स. पोट दुखलं, ऍसिडिटी, आणि ते मी जनरली मेडिसिन्स खात नाही, पण ट्रॅव्हलिंग करताना कोणालाच नको असतं की आपण आजारी पडावं. सो मेडिसिन्स इज देअर मस्ट. चौथी गोष्ट शूज. जगात काही झालं ना तरी शूज तुम्हाला कामी येतात. म्हणजे चप्पल, मी म्हणेन एक वेळ चल खडक वगैरे असेल तर तुला चप्पल यायचं काम नाही, पण शूज आर मस्ट. लाईक हायकिंग शूज आर मस्ट मस्ट आय वुड से. तर ते शूज कन्फर्म माझ्या बॅगेत असतात. आणि पाचवी गोष्ट ब्रश. ते तर सगळे. ब्रश पहिला मी ब्रश टाकते, कारण तोच विसरतो आपण. ट्रॅव्हल मधला तुझा गमतीशीर प्रसंग, एखादा किस्सा. हम्म, खूप आहेत, पण आता रिसेंटली झालेलं मी एक सांगू शकते. दोन आहेत ऍक्च्युली. सो मी आता साऊथ इंडियाला गेले होते, आणि तर ना माझं हॉस्टेल जिथे मी राहत होते, तर तिकडनं मी सॉरी एकीकडनं मी बाईक कलेक्ट केली होती आणि तिकडनं माझं हॉस्टेल होतं मे बी अर्धा तास पाऊण तास. ओके. सो मी टू व्हीलर घेतली होती आणि मी एकटी जाणार होते त्या टू व्हीलरवरनं. तर जोपर्यंत उजेड होता तोपर्यंत आय वॉज ओके. आणि हम्पी आहे यार, ते ते मुंबई नाही आहे. रात्री 8 वाजले तरी शुकशुकाट असतो तिकडे. सो सनसेट लवकर झाला, 6 वाजता सनसेट झाला, आणि मला वाटलं होतं की 6:30 पर्यंत तरी असेलच. आणि मी 6 वाजता निघाले गो, आणि मला पुढे अर्धा तास पाऊण तास अंधारातनं चालवायची होती गाडी. आणि एक पॉइंट असा आला, मी चालवते गाडी चालवते, आजूबाजूला ना ते हम्पीचे डोंगर आणि जंगल आणि असे झाडं बिडं होती, आणि मी एकटी चालवत होती स्कूटी. मेन रोडवर होते तोपर्यंत काय वाटलं नाही. नंतर एक राईट दाखवला मॅपनी, तो मी राईट घेतला, आणि नॉट किडिंग, पुढची 20 मिनिटं मिट्ट काळोख. त्या अख्ख्या रस्त्यावर फक्त मी होते त्या 20 मिनिटं. मी एकटी गाडी चालवत होते ना, मला कुत्रा दिसलं एक ना कुठे, मी म्हणते चला वाघ दिसला असताना तरी मला वाटलं असतं की यार कोणीतरी जिवंत माणूस आहे इकडे, किंवा जिवंत प्राणी आहे इकडे. जिवंतपणाचं निशाणच नसतं ना, तसा तो रोड होता. मग तिकडे ना एक माणूस दिसला, ना एक प्राणी दिसला, मला कोणी 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 दिसलं नाही. आणि ना मी असं बघितलं, मी अशी चालवत होते, आणि एवढसा रस्ता होता, आणि बाजूला मी वरती थोडासा चंद्र होता, आणि त्या चंद्राचा प्रकाश ना इकडच्या शेतांमधल्या पाण्यात पडला होता तो प्रकाश. त्यामध्ये अजून डेंजरस वाटत होतं यार. तर माझी एवढी फाटली होती, मी खरंच सांगते, मी एवढं माझी मोमेंट मी विसरूच शकत नाही. 20 मिनिट आय वॉज अलोन ऑन द रोड इन द नाईट, आणि स्ट्रीट लॅम्प्स पण नव्हते, काहीच काहीच नव्हतं. पूर्ण मिट्ट काळोख, फक्त माझ्या स्कूटीचा लाईट चालू होता, आणि माझी स्कूटी लागली ढक 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 करायला. आणि माझं असं झालं, प्लीज आत्ता बंद पडू नकोस, प्लीज मी पाया पडते, प्लीज आत्ता बंद पडू नकोस, नाहीतर मग मी त्या हार्ट अटॅकने मरेन. नशिबाने ती अशी थोडी हे झाली, पण चालली बा, मी चोक दिला आणि मग ती चालली व्यवस्थित. आणि मी जात होते आणि ना मला एक पॉइंट आला की 2 रस्ते आले, तर आता मला मॅप बघायचं, मला गाडी थांबवावी लागणार. आणि मला झालं विदिशा गाडी थांबवायची नाही, जगात काही झालं तरी आता गाडी नाही थांबवायची, कारण कोणीच नाहीये या रोडवर, 20 मिनिटं झाली युअर अलोन. तर मी ना, असा माझा मॅप होता, ती बाई बोलत होती मॅपवाली, तर मी असं चालत होतं, मी असं 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 करून ते ऐकलं ती काय बोलते, तर मला हलकं ऐकू आलं, टेक लेफ्ट टेक लेफ्ट. तर मी तसा तो लेफ्ट घेतला अंदाजावाईज, आणि असं डोंगरा तो रोड होता परत वरती कुठेतरी. तर डोंगरा रोड वरती गेले गेले गेले, आणि मला शेवटी एक लाईट दिसला. मी त्याच्यानंतर मी तोपर्यंत मी ती स्कूटी अशी 30-40ला जरा अंदाज घेत पळवत होते. जसा मला लाईट दिसला ना, त्या डोंगरातनं मी 80च्या स्पीडला स्कूटी पळवली. बापरे. मला तिकडे जायचं होतं, बस मला जिकडे लाईट आहे तिकडे जायचं होतं. आणि तो माझ्या आयुष्यातला डेंजर म्हणजे किस्सा आहे. मला आता आठवलं तरी मला भीती वाटते. आणि मी पोहोचले तिकडे, तर तो मॅनेजर मला बोलला होता की तू कशी आलीस, मी एवढ्या रात्री तिकडनं मुलं पण येत नाही तिकडनं, तू एवढ्या रात्री कशी आलीस. आणि माझा हात असा प्रॉपर थरथरत होता. त्याने मला बसवलं, त्याने मला पाणी दिलं, मग मला माझी रूम दाखवली, आणि सगळ्या गोष्टी झाल्या. 40च्या स्पीड, तू त्या बिबट्यासाठी काय आहे 40चा स्पीड, सांग मला तू. तू कधी येऊन मला उचलून घेऊन घेऊन जाईल. आणि तिकडे आहेत बिबट्या, तिकडे रिझर्व आहे प्रॉपर, टायगर रिझर्व, आणि बिबट्यांचं पण आहे. सो हे डेंजर असे काही होतात किस्से ट्रॅव्हलिंग मध्ये. आणि दुसरा माझा मेमोरेबल म्हणजे बीरचा. आता मी पॅराग्लायडिंग केलं, म्हणजे एशियाचं नंबर 1 हायेस्ट पॅराग्लायडिंग साईट आहे ती. 8,100 फुटावरनं मी दरीत उडी मारली आहे.
ते डेंजर फिलिंग होतं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सुसायडल नाही आहात तोपर्यंत हे होऊ शकत नाही. जर तुम्हाला जीवच द्यायचा आहे तर मग तुम्ही मारू शकता उडी, पण जीव द्यायचा नाहीये यार, आणि तरी तो माणूस तुला सांगतोय की दरीत धावत जा. तर मी घाबरले होते. माझे सॉरी 2 डिग्री टेम्परेचर होतं, 2 डिग्री 2 or 3 डिग्री. माझ्या हाताला घाम होता, एवढी मी घाबरले होते. पण ते मला करायचंच होतं. आणि तो मला म्हणाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस. मी म्हटलं प्रॅक्टिस म्हणजे? तुम्हाला एक काम कर, आप यहाँ से वहां तक दौड़ के जाओ बस. मैंने बोला वहां पे रुकना है ना? तो बोलता हाँ रुकना है रुकना है, प्रॅक्टिस प्रॅक्टिस. म्हणले ओके प्रॅक्टिस तर प्रॅक्टिस. तर मी ते खेचायला सुरुवात केली पॅराशूट, आणि मी धावले धावले धावले. जेव्हा मी मध्ये पोहोचले ना तेव्हा मला कळलं की हे दोघंही सिरियस आहेत. म्हणजे माझा मागचा पायलट पण आणि जो मला ढकलतोय तो पण. ही प्रॅक्टिस नाहीये. आता जर तू उडी नाही मारलीस तर तू खाली जाशील. सो ते मध्ये एक पॉइंट आला जेव्हा मला हवेत कळलं की आता आपण उडणार आहोत. सो आता इधर डू ऑर डाय असं सिच्युएशन आहे. तर तेव्हा ती ती मोमेंट खूप अशी थोडी भीतीदायक होती. पण त्यानंतर तर खूप मजा आली, कारण पहिल्यांदा उडणं म्हणजे काय असतं हे फिलिंग घेतलं मी. सो येस. ट्रॅव्हल करताना तुझी फ्लाईट किंवा ट्रेन मिस झाली आहे का? माय गॉड, माझी नेपाळची फ्लाईट मिस केली अगं मी. साधी सुधी नाही, इकडची दिल्ली बिल्लीत नाही, गोवा बिवा नाही, डायरेक्ट नेपाळ इंटरनॅशनल. ऑब्व्हियसली अगेन माझा जो प्रॉब्लेम आहे, मला असं वाटतं की मी पोचेन पण मी पोचत नाही सेटवर पण. तर मला वाटलं होतं की मी पोचेन अर्धा पाऊण तासात एअरपोर्टवर, पण मी नाही पोचले आणि तोपर्यंत रिपोर्टिंग काउंटर बंद झालं आणि फ्लाईट निघून गेली. सो दुसऱ्या दिवशी ते 8,000 माझे गेले फ्लाईटचे, आणि दुसऱ्या दिवशी मला परत बुक करावी लागली होती फ्लाईट. कधी सोलो ट्रिपला गेली आहेस? मी सोलो ट्रिपलाच जास्त गेली आहे. मित्रांसोबत फार कमी वेळा मी जाते, पण मी सोलो ट्रिपला खूप जास्त गेली आहे. आणि मी जेव्हा गंमत म्हणजे मी जेव्हा सोलो करते मी सोलो नसतेच, कोण ना कोण असतंच सोबत. म्हणजे भेटतं कोण ना कोण तिकडे आणि मग आम्ही कंटिन्यू करतो ट्रॅव्हलिंग. आता तू जसं सांगितलंस तुझी इंग्लंड ती इंग्लंडची मैत्रीण भेटली, मग आम्ही एकत्र ट्रॅव्हल केलं, कंटिन्यू केलं. सो असं कोण ना कोण भेटतात कधी. इट इज नॉट नेव्हर सोलो. चाहत्यांना कोणत्या ट्रॅव्हल प्लेस सजेस्ट करशील? कोणता? मला असं वाटतं की नेपाळला खूप म्हणजे अंडर रेटेड आहे नेपाळ. मी आपल्याला वाटतं आपण पोटकन बोलून जातो बघ ना की यार ह्या नेपाळी, पण असं बोलून जातो आपण, आपल्याला ती सवय लावली आधीपासून. हा, आता ते मान्य करायला पाहिजे आपण. पण ना नेपाळी लोक खूप चांगली आहेत. म्हणजे मी जेन्युनली सांगते, मला सगळ्यात आवडलेलं प्लेस आहे ती पोखरा. काठमांडू तरी थोडं पोल्युटेड आहे, पण पोखरा इज दी बेस्ट प्लेस. जिथे खूप लेक्स आहेत, जिथे तुम्हाला जिथे मी पहिल्यांदा जगातला सगळ्यात उंच माउंटन बघितला, माउंटन एव्हरेस्ट. आणि मला तो बघायचाच होता. सो ते फिलिंग खूप छान असतं जेव्हा तुम्ही इव्हन तुम्ही जगातल्या सगळ्यात उंच माउंटनच्या समोर उभे आहात. ते फिलिंग खूप भाव असतं आणि तुम्हाला पोखरामध्ये मिळू शकतं. तुम्हाला जर एव्हरेस्टचा ट्रेक करायचा असेल तर तो सुद्धा पोखरामधनच सुरू होतो, बेस कॅम्प पासून, अन्नपूर्णा वगैरे. तर पोखरा खूप सुंदर आहे. तर मला असं वाटतं नेपाळला एकदा जाऊन या. तिकडची लोकांना भेटून तुम्हाला कळेल की काय असतं गुड बिहेवियर. गड किल्ल्यावर ट्रॅव्हल करायला किती आवडतं? मी खरं सांगू का, मला ना जेन्युनली अशी इच्छा असते की मला कोणतरी हेलिकॉप्टरनी वरती सोडा. मला गड किल्ले माउंटन्स मला सगळं आवडतं, पण मला चढायचा कंटाळा आहे. तर चढल्याशिवाय तर वरती पोहोचू शकत नाही. त्यामुळे मी असं तोंड करून चढते. म्हणजे मी 2-2 मिनिटांनी थांबते, मग मी 10-10 मिनिटांनी लोकांना त्रास देते की थांब ना वगैरे वगैरे. तर मी नाटकं खूप करते ट्रेक करताना किंवा हायकिंग करताना, कारण मला वरती पोचायचं असतं बस. नाही तर मला त्या हाईक मध्ये काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे जेन्युनली नाही, मला नाही आवडत चढाचढी. मला दम लागतो खूप पटकन, आणि मला ते असं असं दमलेलं फिलिंग मला नाही आवडत. सो चढायला नाही आवडत मला, पण टॉपला जायला नक्कीच आवडतं. सो मला कोणी हेलिकॉप्टर दिलं आणि मला सांगितलं की जा फिर, तर मी माउंटन्स टू माउंटन्स असं हेलिकॉप्टर. थँक्यू सो मच, आणि मजा आली ट्रॅव्हलिंग बद्दल. मी परत एकदा खूप दिवसांनी बोलले.